लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असून देखील डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या महिन्यात पेमेंट आलेलं नाही. अशा महिला भगिनींचं कमेंट आलेले आहे आणि याच संदर्भात आज आपण लाडक्या भगिनींचे पैसे कोणत्या खात्यात जमा झाले आहे किंवा न झाले आहेत हेच आपण स्टेप बाय स्टेप बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सर्वप्रथम लाडकी बहीण योजना.com या वेबसाईटवर क्लिक करून आपल्याला लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे. जर आपल्याला व्यवस्थित हे करायचं असेल तर व्हिडिओ पॉज करून बघू शकता. जसेही तुम्ही लॉग इन या बटनावर क्लिक करणार तर नवी विंडो ओपन होणार. या ठिकाणी तुम्ही लाडकी बहीण योजनेचा सुरुवातीला ज्या मोबाईल नंबरवरनं अर्ज केला असेल तो मोबाईल नंबर, युजर आयडी आणि पासवर्ड टाकून कॅप्चा टाकून लॉग इन करायचा आहे. जसेही तुम्ही लॉग इन करणार तर या ठिकाणी तुम्हाला मुखपृष्ठ, योजनेची माहिती, आवश्यक कागदपत्र आणि अर्जदार लॉग इन असे वेगवेगळे पर्याय दिसायला लागतील. या ठिकाणी तुम्हाला अर्जदार लॉग इन या पर्यायावर क्लिक करायचं आहे. अर्जदार लॉग इन या पर्यायावर क्लिक केल्याच्या नंतर लगेचच तुमचं पोर्टलला लॉग इन होईल आणि सदर लॉग इन झाल्याच्या नंतर तुम्हाला एक नवीन विंडो ओपन होणार आहे. आता या अंतर्गत तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि केलेले अर्ज असे दोन पर्याय दिसतील. या ठिकाणी तुम्ही तुमच्या मोबाईलवर अगदी 5 मिनिटांमध्ये आपला स्टेटस चेक करू शकणार आहात. तर आता बघा, जो तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अर्ज करतेवेळी केलेला अर्ज या ठिकाणी क्लिक करायचा आहे. आता तुम्ही या ठिकाणी जसंही क्लिक कराल तर तुमच्या मोबाईलवरून आतापर्यंत जेवढे अर्ज केलेले होते त्या सगळ्यांचं स्टेटस या ठिकाणी तुम्हाला दिसायला लागेल आणि शेवटचा पर्याय तुम्हाला या ठिकाणी ॲक्शन दिसेल. या ॲक्शनवरती क्लिक करायचं आहे. स्पेसिफिक तुम्हाला ज्या लाभार्थ्याचे पैसे येत नाही त्याच्या ॲक्शन बटनावर क्लिक करायचं आहे आणि तुम्ही ॲक्शन बटनावर क्लिक केलं तर तुम्हाला आता बघा, सदर लाभार्थ्याचं जवळजवळ 22,500 रुपये जमा झालेले आहेत आणि शेवटचा जो हप्ता आहे तो मार्च महिन्याचा देखील दिसत आहे. तर बघा, या ठिकाणी सदर लाभार्थ्याला अगोदर युनियन बँकमध्ये आणि नंतर एअरटेल पेमेंट बँकमध्ये असे निधी येत आहे. तर बऱ्याच लाभार्थी भगिनींचा असा प्रश्न आहे की आम्हाला अगोदर पैसे येत होते मात्र सध्या आता येत नाही. तर या ठिकाणी तुमची जर बँक चेंज झालेली असेल तर आपण बघून घ्यावं, जेणेकरून तुम्हाला सदर योजनेचे जे पैसे आहेत ते कोणत्या खात्यावर आलेले ते समजेल. तर मग भेटूयात पुढील नवीन व्हिडिओ सोबत. धन्यवाद.